खरं सांगू का, कोणत्याही फर्स्ट जनरेशन वाल्या वकिलाच्या प्रवासाची सुरुवात ही अगदी अनोखी असते. कारण इथं कुणीच कुणाचा हात धरून हे असं करायचं असं काही सांगत नाही. डॉक्टर, इंजिनियर झालेल्या मुलांना किमान इंटर्नशिप असते. एक ठराविक शिस्तबद्ध असा कालावधी असतो जिथं ते रुग्णांवरती आपला हात साफ करतात. इंजेक्शन देणं, केस हाताळणं हे सगळ्या एखाद्या नर्सच्या किंवा सिनियर डॉक्टरच्या हाताखाली शिकतात. तो त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग असतो. इथं शिकवणं ही जबाबदारी त्यांच्या संस्थेची असते. पण वकिलीच्या बाबतीमध्ये मात्र ही जबाबदारी कुणीही घेत नाही. AIBE ची परीक्षा पास केली की सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळतं आणि थेट कोर्टामध्ये प्रवेश. उराशी असतात ती केवळ आणि केवळ स्वप्न. माझा एक ओळखीचा डॉक्टर दादा मला एकदा असं म्हणाला की मला तरी कधी कुठल्या गुरूंनी इंजेक्शन द्यायला शिकवलं, मी तर एका सिस्टर कडून शिकलो. पण त्यांना हे समजत नाही की त्यांच्या क्षेत्रामध्ये एक रचना आहे, किमान त्यांना अडथळ्यातून जायला एक चौकट आहे. वकिलीमध्ये मात्र स्वतःलाच स्वतःचा गुरु व्हावं लागतं. कोर्टामध्ये पाऊल ठेवल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये तरी या कॅम्पसमध्ये कुठलं कोर्ट कुठं बसतं याचं डेझिग्नेशन काय आहे, रेडी बोर्ड, अनरेडी बोर्ड, पुरसीस, दरखास्त, निशाणपाच या शब्दांची ओळख व्हायला सुमारे 6 महिने निघून जातात. आणि सगळ्यात मोठा फरक म्हणजे काय तर पास झालेला डॉक्टर साधी OPD जरी उघडून बसला आणि सर्दी ताप खोकल्याचे त्यानं पेशंट घेतले तर तो 4 पैसे कमावू शकतो. पण फर्स्ट जनरेशनचा वकील जेव्हा पास होतो तेव्हा त्याला नेमकं पुढं करायचं काय हेच मुळात तो ठरवू शकत नाही. क्लायंट नाहीत त्यामुळं केस नाही, आणि केस नाही त्यामुळं अनुभव नाही, आणि कुणाचं मार्गदर्शनही नाही. सोबतचे इंजिनियर झालेले मित्रमैत्रिणी महिनाकाठी किमान 30-35 हजाराच्या नोकऱ्या करत असतात. आणि हे सगळं पाहता हे एकटेपण, ही गोंधळलेली अवस्था म्हणजे वकिलीचा पहिला खरा धडा असतो, जो कधीही कुठल्या पुस्तकामध्ये लिहिला जात नाही. पुस्तकं आपल्याला कायदा शिकवतात हे खरं आहे, पण कोर्ट आपल्याला वकिली करायला शिकवतो. कॉलेजमध्ये शिकताना इंग्रजीतून आपण अनेक नियम वाचतो, अहोरात्र अभ्यास करून दर्जेदार मार्क्स मिळवतो. पण कोर्टामध्ये पाऊल टाकलं की समोर येते ती वेगळीच दुनिया. तिथल्या शब्दांचा लिहाजा काही वेगळाच असतो, कागदपत्रांची रचना वेगळी असते. मोठे वकील जेव्हा फर्राटेदार इंग्रजीतून अस्खलित आर्ग्युमेंट करत असतात तेव्हा त्यांच्या सादरीकरणाचं भान काही औरच असतं. पुस्तकामध्ये ज्युरिसडिक्शन ही फक्त आपल्याला एक व्याख्या दिसते, पण प्रत्यक्ष युक्तिवादाच्या वेळेला ती केस कोर्टासमोर टिकेल की दुसरीकडे कुठेतरी फेकली जाईल याचं ती कारण ठरते. रोजनामा, कॅवेट, दरखास्त, रेडी बोर्ड, एक्झिबिट हे शब्द पुस्तकामध्ये वाचलेले असून सुद्धा प्रत्यक्ष कानावरती पडले की ते अपरिचित वाटू लागतात. आणि एक गोष्ट प्रकर्षानं जाणवू लागते की कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षक हे जर प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट नसले तर शिक्षण हे एकतर्फी होतं. ते केवळ आपला सिलेबस पूर्ण करतात आणि आपण परीक्षा पास करतो. खरं पाहता प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट्स जर शिकवत असतील तर ते एक वेगळाच आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करतात, कारण ते नियमांच्या मागचं वास्तव सांगत असतात. पण जेव्हा हे शिक्षण प्रॅक्टिकल टच शिवाय होतं तेव्हा आपण कोर्टामध्ये पाऊल टाकल्यानंतर पुस्तक आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्यामध्ये गटांगळ्या खात असतो. आणि या सगळ्यातूनच वकिलीच्या शिक्षणाची खरी सुरुवात होत असते. कोर्ट म्हणजे काय पिक्चर मध्ये दाखवतात तशी फक्त एक मोठी खोली नसते. प्रत्येक कोर्टाचं डेझिग्नेशन हे वेगळं असतं आणि हेच समजून घ्यायला सुरुवातीचे काही महिने निघून जातात. दावा कुठं दाखल करायचा, डिवोर्स पिटिशन कुठं करायचं, अर्धन्यायिक प्रकरणांचं कामकाज कसं चालतं, सावकार निबंधकांच्याकडे कसले मॅटर्स असतात, हे सगळं काही पुस्तकात एकाच शोधून सापडत नाही आणि कुणी येऊन स्पष्टपणे आपल्याला ते सांगत सुद्धा नाही. प्रत्यक्ष न्यायालयामध्ये काम करत असताना प्रक्रिया समजून घेणं ही एक मोठी वाटचाल असते. प्लेंट रिटर्न कधी होतं, सर्व्हिस ऑफ समन्स म्हणजे काय असतं, डकाऊन बजावणी म्हणजे काय, काउंटर क्लेम म्हणजे काय, इन चीफ काय असतं, क्रॉस एक्झामिनेशन काय असतं, हे सगळं समजून घ्यायचं म्हणजे कोर्टात बसून दिवसेंदिवस लोकांनी चालवलेल्या केसेस ऐकून स्वतः विचारल्याशिवाय आणि अनुभवल्याशिवाय समजत नाही. आणि म्हणूनच या काळामध्ये एक चांगले सिनियर वकील आपल्याला मार्गदर्शन करायला असणं ही फार जास्त भाग्याची गोष्ट असते. ते कधी आपल्याला रागवतात, कधी आपल्या चुका दाखवतात, पण त्या रागामध्ये सुद्धा एक प्रकारची शिकवण दडलेली असते. वकिली हा काय फक्त व्यवसाय नाहीये, तर तो एक पेशा आहे, ही एक जबाबदारी आहे. पक्षकारांना खोटं आश्वासन देणं चुकीचं आहे, त्यांना प्रामाणिक उत्तर देऊन त्यांना न्याय मिळवून देणं
हीच खऱ्या वकिलाची ओळख असते. आपण प्रत्यक्ष आयुष्यात काय त्या माणसाच्या बाजूने नसतो, त्या पक्षकाराच्या बाजूने नसतो, पण आपला वकिलीपेक्षा त्या पक्षकाराची बाजू कोर्टासमोर मांडतो. ही शिकवण आपल्याला काही पुस्तकात सापडत नाही, ती आपल्याला सिनियर कडून मिळत असते, तेही केस दरम्यान, चुका करताना आणि शिकताना. तेव्हा खऱ्या अर्थानं पासआउट झाल्यानंतर, पदवी आणि सनद मिळाल्यानंतर, प्रॅक्टिस मध्ये आल्यानंतर आपल्याला हळू समजत जातं की आपण आता वकील बनत चाललेलो आहोत. मला विचाराल तर ज्युनियर वकिलांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची, तर ती म्हणजे डायरी मेंटेन करणं, जेणेकरून प्रत्येक प्रकरणाची माहिती मिळते. ते प्रकरण कोणत्या कोर्टामध्ये आहे, कोणत्या कायद्यानुसार दाखल केलेलं आहे, कोणत्या कलमांतर्गत दाखल केलेलं आहे, त्याचे फॅक्ट्स काय आहेत, हे सगळं लिहून ठेवणं म्हणजे एक सवयच नाही, तर पुढे जाऊन ती आपली तयारी ठरत असते. एकदा का तुम्हाला स्टेजेस समजल्या की त्या त्या टप्प्यावरती कोणता अर्ज लागतो, तो कोणत्या कलमांतर्गत दाखल करायचा, हे सगळं स्पष्ट होऊ लागतं. हळूहळू असं होतं की स्वतःहून अर्ज लिहायचा एक आत्मविश्वास सुद्धा येतो. केवळ सिनियर वकिलांनी ड्राफ्ट केलेले अर्ज नेऊन कोर्टामध्ये दाखल करणं म्हणजे काही वकिली नसते. त्या अर्जामागचं तत्व समजून घेणं आणि ते अर्ज का आणि कशासाठी केलेले आहेत हे समजून घेणं हा खरा अभ्यास ठरतो. कधी कधी सिनियर लोक कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत असतात, त्यावेळेला आपल्याला हजार शंका मनामध्ये येतात, पण आपण काही त्यांना थांबून विचारू शकत नाही. आणि म्हणूनच माझा एक छोटासा सल्ला आहे की सतत तुमच्या सोबत एक छोटी कच्ची डायरी ठेवा. त्या डायरीमध्ये तुम्हाला वाटणाऱ्या सगळ्या शंका, त्या त्या वेळेला ऐकलेले मुद्दे, सुप्रीम कोर्टाचे न्याय निर्णय, हायकोर्टाचे निर्णय, हे सगळं लिहून ठेवा. आणि हो, घरी गेल्यानंतर त्याच्यावरती एक नजर टाकायला सुद्धा विसरू नका. यातून दोन गोष्टी घडतील. एक तर त्या प्रकरणाची सखोल माहिती तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, आणि दुसरं म्हणजे तुमचं कायदेविषयक इंग्रजी सुद्धा बळकट व्हायला मदत होईल. बघा, वकिली पेशाची खासियतच ही आहे की इथं प्रत्येक दिवस जो असतो तो वेगळा असतो. प्रत्येक प्रकरण हे वेगळं असतं. एका सकाळी तुम्ही कोर्टामध्ये सक्सेशन सर्टिफिकेट सारख्या सौम्य प्रकरणामध्ये काम करत असता, आणि त्याच दिवशी दुपारी तुमच्या डायरीला एखादं मर्डरचं प्रकरण असतं. वकिलाचं आयुष्य म्हणजे एकाच वेळेला अनेक पात्र जगण्यासारखं असतं. विचार करणारा, समजून घेणारा, न्यायाच्या प्रत्येक छायेमध्ये डोकावून पाहणारा, प्रत्येक कायदा, प्रत्येक कलम आणि त्याच्या मागचं तार्किक समर्थन करणं हे काही वाटतं तितकं सोपं नाही. आणि त्यामुळं वकिलाचा अभ्यास हा दांडगाच असावा लागतो. हो, न्यायाधीश होणं हे अत्यंत सन्मानाचं आणि जबाबदारीचं काम आहे, पण वकील म्हणून न्यायासाठी दररोज लढणं, त्या न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयामागचा खरा संघर्ष असतो. इथं महिनाकाठी काही पगाराची गाठ नसते, कारण स्पर्धेत तुम्हाला टिकूनच राहावं लागतं. कोर्टासमोर उभं राहून कोणाची तरी बाजू मांडणं ही नोकरी नाहीये, तर सर्जनशील तपश्चर्या आहे. अर्थात माझं असं म्हणणं नाहीये की मी फार निष्णात वकील आहे किंवा मला सगळंच येतं. अजिबात नाही. मी सुद्धा अजून चुकतेय, अजून सुद्धा शिकतेय, पण शिकण्याची ही प्रक्रिया अखंड सुरू आहे. रोज कोर्टामध्ये नवीन काहीतरी समजतं, नवीन लोक भेटतात, नव्यानं विचार करावा लागतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये या प्रोफेशनमध्ये काम करत असताना जे काही मला अनुभव आले, जे मी शिकलेले आहे, ते शेअर करायला मला खूप जास्त आवडतं, जेणेकरून माझ्यासारख्या नवीन वकिलांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचं खरं रूप समजायला सोपं होईल. आता शेवटी एवढंच म्हणेन की वकिली हे काय फक्त रोजगाराभिमुख साधन नाहीये, तर तो एक पेशा आहे, ती एक जबाबदारी आहे. अशी जबाबदारी जी केवळ डिग्रीच्या आधारावरतीच निभावता येत नाही, तर ती पेलण्यासाठी मनापासून तयार व्हावं लागतं. तुमची प्रत्येक चूक, तुमचा प्रत्येक अडथळा, सिनियरनी घातलेल्या शिव्या आणि तुमची प्रत्येक लढाई, हे सगळं तुमचं व्यक्तिमत्व घडवत असते. हा प्रवास सोपा तर नाहीये, पण निश्चितच सुंदर आहे, कारण इथं तुमच्या यशामागं केवळ आणि केवळ तुमचाच संघर्ष असतो. म्हणूनच या प्रवासामध्ये तुमच्या मार्गदर्शनासाठी तुमच्यासोबत एक तुमची मैत्रीण म्हणून मी नेहमीच उपलब्ध आहे. तर मग भेटत राहू अशाच अनुभवातून, विचारातून आणि संवादातून. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या नवीन वकील मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुमच्या वेळेसाठी, तुमच्या विश्वासासाठी मनापासून धन्यवाद.